लगीन करायला मजा वाटते, पण बास्ता करायला ना वाट लागते फार बेकार. बास्ता करायला गेला ना तर काय सांगू, नवरा सांगतो नवरीला पटकन साडी पसंत कर ना, तर नवरी सांगते तूच पसंत कर. नवऱ्याच्या घरी सांगतात नवरीवाल्या हो तुम्ही साडी पसंत करा, नवरीवाला सांगतात तुम्हीच पसंत करा, आम्ही नाही पसंत करायचं. नवरी वायलेकडे तोंड फिरून राहते, नवरा वायलेकडे तोंड फिरून राहतो. आणि त्यांच्या जोडीला येतात ती सगळी काकास मामास साडूस दाजीस सासू सासऱ्यास. त्याला सांगला तर नाही आम्ही साड्या कधी घेईलच नाही, तर काय आम्हाला माहीत राहील, नाही आम्ही नाही घ्यायचं. एक वायला तोंड फिरून राहील. फार कटकट नाही ती कटकट असता. दुकानवाला तर ढीक भरून काढून ठेवतो. दुकान म्हणतो लोक आठवा ना, हे मला दुसराही काम आहे. दुकानवाला टेन्शनमध्ये येतो, काय रे बाबा बास्ता करायला आली का बसायली तर फार वैताग जसा. मग कसा तरी एक वायला हात लावून पाहतं, एक वायला कडक आहे, एक सांगतो नरम आहे, नाही जमायचा. कसा तरी होतो तठ बास्ता. ताव तर नवरीचे कपडे राहतात. नवरा पण सांगतो आता कपडे तुम्ही पसंत करा, नवरी सांगतो तूच पसंत कर, तुला आवडतील कसं. असा कटकट करून सगळा बास्ता होतो. घरी जातात मस्तपैकी. मग नंतर नाही साडीच बेस नाही, नवरा सांगतो माझं कपडंच बेस नाही, पसंतच नाही. हाय काय करायचं ना तरी. फार बेकार असा बास्ता सांगला ना, काय घाम निघतो, घाम डोकीलं. आता माझी नाही निघेल, पण सांगतो फार बेकार असा काम. का तर सांगतो मित्रा हो, बास्ता तर बास्ता, पण बास्ता करून फसता आणि फार वाट रस्ता. त्याच्यापेक्षा ना मी तसा सांगतो काय, नवरीला सांगायचं नवरी बाई तुझं कपडं तूच घे बाबा. नवरीला सांगायचं नवरे बाबा तुझं कपडं तूच घे, तुझंच पैसे तुझंच कपडं. नवरी सांगा तुझंच पैसे तुझंच कपडं. टेन्शन मिटला म्हणजे याच्यासाठी येले नको येलं आणि त्याच्यासाठी तेलं नको येलं. फार बाबा बेकार काम. बास्ता तर बास्ता आणि बास्ता करून फसता. अशी सगळी गोष्ट आहे, काय सांगायचा. हे रिॲलिटी आहे बरोबर ना. ज्याला पटला नसा आता त्या वाईट कमेंट करेल, ज्याला पटला तो चांगली कमेंट करेल, आणि ज्याला सगळ्यात आवडला तो लाईक करेल, शेअर करेल, फॉलो करेल आपल्याला.